दादा ठाकूर बोलत आहे का? दादा बोलतोय, बोला. सर, मी तुमचे युट्यूबवरचे थोडेसे व्हिडिओ पाहिलेले आहे. तुम्ही महिलांवर जे समजा लोक त्रास वगैरे देतात, तर त्याच्याबद्दल तर मलाही थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. मी मूर्तिजापूरवरून बोंडे बोलत आहे, मीरा बोंडे. मला थोडंसं आमच्या गावातल्या दोघा तिघांचा थोडासा त्रास आहे आणि मी मूर्तिजापूरला राहते. अच्छा. हा, तर माझी शेती वगैरे पूर्ण शेलू बोंडेला आहे, शेलू नजीकला समजा. तर मी तिथे कोणत्याही कामासाठी गेली तर ते लोक म्हणजे असं म्हणा की आमच्याजवळचे पैसे काढायसाठी आमच्यासारख्या बायांना, माझे मिस्टर 2013 मध्येच वारलेले आहेत. अच्छा. हा, तर मग ते आम्हाला त्रास देतात थोडेसे पैसे काढायसाठी. माझ्या घरातला एक चुलत देर आहे आणि एक माझा पुतणे आहे, तो माझा व्यवहार पाहायचा आधी. अच्छा. हा, तर मी माझ्या मिस्टरांचं गेट बांधलं होतं त्यावेळेस, समजा 20-25 लाखाचं. तर ते बाहेर गावचे मजूर होते तिथे कामाला. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांनी पैसे मागितले मला 2-3 वेळा. तर मी त्याला 2-3 लाख रुपये दिले समजा. ते द्यायचं कारण असं होतं की मला वाटलं की एवढा मोठा मजूर ठेवला मी बाहेर गावचा, तर मग आपलं काम पाहणार कोणी नाहीये, तर आपल्या कामात अडथळा येईल, बघ बंद पडेल. बरोबर. त्या पिरियडमध्ये त्यांना पैसे दिले होते मी. बरं, पैसे दिले तर म्हणजे पैसे म्हणजे असं म्हणा मी सोडली होते की जाऊ द्या बा, तुम्ही मला नका देऊ, आपल्या नात्यात नाते आहेत जसे पुतण्या म्हणून. पण त्यांनी काय केलं माहिती आहे काय, की माझ्याच नावाची उलटी सुलटी बदनामी सुरू केली सर. अच्छा. आणि गावातल्या बाया लावून देतात माझ्या मागं भांडणं करायसाठी. स्वतःची बायको लावून दिली त्यानं. अच्छा. आणि दोघं मिळून आहेत ते. एक माझा चुलत देर आहे समजा, उमेश बोंडे म्हणून, आणि हा अमोल बोंडे आणि त्याची मिसेस आहे मनीषा बोंडे. अच्छा. हा, तर आता समजा मी गावात वगैरे गेली की नाही थोडा त्रास द्यायला पाहिजेत, की मी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला माझ्या सेफ्टीसाठी. रिपोर्ट दिलाय का? हा, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला मी तसा. पोलीसवाल्यांना ऍक्शन घेतली नाही त्याच्यावर? नाही, त्यांनी काय केलं की मी वकिलामार्फत जो रिपोर्ट तयार करून घेतला, तो रिपोर्ट फक्त त्यांनी घेतला माझा. त्याच्यावर मला सिग्नेचर वगैरे काहीच दिलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे त्यांनी माझ्या याच्यातले काही पॉइंट घेऊन टाईप केलेले आहेत. अरे तुम्ही जेव्हा वकिला इकडून त्यांना डॉक्युमेंट दिले तेव्हा पोलीसवाल्यांना तुम्हाला पुन्हा शे दिला नाही का तुम्हाला कागद? तो त्यांनी फक्त माझ्या याच्यातले पॉइंट घेऊन टाईप करून दिलेला आहे ना कागद तो. हा, तर पोलीसवाल्यांना तुमचा रिपोर्ट घेतलाय की नाही घेतला कन्फर्म हे माहिती आहे तुम्हाला? त्यांना पोलीसवाल्यांना तुम्हाला शे दिला का शे? हो, तो कागद दिला फक्त त्यांच्याजवळचा मला. त्याच्यावर सही वगैरे आहे की पोलीसवाल्याची? त्याच्यावर सही म्हणजे काहीच दिसत नाहीये, फक्त असं टाईप केलेलं दिसते थोडंसं. मी तुमच्या व्हॉट्सअपवर टाकते थोड्या वेळाने. चालते. आणि बरं, मग तुम्ही रिपोर्ट कधी दिला होता? रिपोर्ट दिला मी आता झाले 4-5 दिवस झाले. तर मला काल त्यांनी बोलवलं होतं. अच्छा. तर मग मी कशी आता समजा तालुकाची उपाध्यक्ष आहे मी समजा राष्ट्रवादीची. अच्छा. माझ्यासोबत मी एक महिला पण घेऊन गेलती, जशी आमच्यासोबतच काम करणार आहे सर्वच राष्ट्रवादीमध्ये. बरोबर. हा, तर मग ते जसे म्हणजे असं म्हणून राहिले की तुम्ही घरातले आहे, कशाला वाद घालता, कशाला रिपोर्ट देता, अशी म्हणत होते. मला वाटतं बहुतेक त्यांना पैसे मिळाले तिकडून, असा माझा अंदाज आहे. आणि जे साहेब माझ्यासोबत बोलले ते व्यवस्थित बोलले साहेब. तर ते साहेब म्हणतात बा तुम्ही आता त्याला 3 लाख रुपये दिले, तुमच्यावर प्रूफ काहीच नाहीये. म्हटलं सर ठीक आहे, म्हटलं माझी चूक झाली, म्हटलं त्याला पैसे दिले, माझ्यावर प्रूफ नाहीये. म्हणजे आपण समोरच्या व्यक्ती भरोसा ठेवतो ना घरातला, म्हटलं म्हणजे या उद्देशाने पैसे दिले. म्हटलं सर मी त्या पिरियड मध्ये म्हणजे टेन्शन मध्ये होती थोडीशी, माझे मिस्टर वारले तर. बरोबर. तर त्याच्यामुळे मला सुचलंच नाही की याच्यावरून काही लिहून घ्यावं की काही म्हणून. बरोबर. असं मॅटर झालं सर ते. पण विषय असा आहे की त्या पैशाचाही विषय नाही, पैसे तर मला काढायचे आहेत त्याजवळून. पण मग गावात गेले की आम्हाला त्रास देतात ना मग ते. तुम्ही नाही का पोलीस स्टेशनला जावा आणि त्यांच्यासोबत मी बोलतो पोलीसवाल्यासोबत नाही का. एका महिलेवर तिथे अत्याचार होतोय, त्यांच्यावर डाग लावताय, ते बोलताय. तुम्ही अजून त्यांना महिलेला तुमच्यावर रिपोर्ट आणून दिलाय, तुम्ही रिपोर्ट घेतला नाही. रिपोर्ट द्यायला 8 दिवस झाले, तुम्ही अजून काही ऍक्शन उचलली नाही. त्या महिलांना काही जीवाचं कमी जास्त केलं तर काय मला तुम्ही पोलीसवाल्यासोबत माझं बोलणं करून देते गेले की मी त्यांना माझ्या पद्धतीमध्ये बोलतो नाही का. नाही, मला तुम्हाला फक्त फोन करायचा एवढाच उद्देश आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नाही बोलत चालते. फक्त यांनी जर काही म्हणजे असं आपल्या याच्यावर काही करायचा प्रयत्न जर केला